अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये। अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूयात गाजराच्या हलव्याला। इथे मी 3 गाजर घेतली आहे। गाजर आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि मग अशा प्रकारे किसणीने किसून घ्यायची। या किसणीने माझे गाजर लांबसर मस्त किसत आहे। सध्या बाजारात पण गाजर यायला चालू झाले आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी असा गाजराचा हलवा नक्की ट्राय करा। जर तुम्ही अशा प्रकारे हलवा केला ना, तर तुम्ही परत परत असा हलवा करत राहाल। हे बघा, मस्त लांब असे गाजर किसलेले आहे। अशा प्रकारे इथे मी 3ही गाजर किसून घेतली आहे। मस्त लांबसर अशी गाजर आपले किसले जातात या किसणीने। चला तर मग आता हलव्याला चालू करूच। इथे मी एक कढाई ठेवली। कढाईमध्ये अर्धा वाटी गावरान तूप घेतलं। तुमच्या घरी जर गावरान तूप नसेल तर तुम्ही कोणतंही तूप घालू शकता। आता तूप गरम झालं की त्यामध्ये किसलेलं गाजर 2 वाट्या घालायचं। 2 वाट्या गाजरासाठी अर्धा वाटी तूप घ्यायचं। आता हे गाजर मस्त तुपामध्ये आपण परतवून घेऊयात। हे बघा, आपल्या गाजराचा कलर चेंज झाला की नाही, म्हणजे आपलं गाजर मस्त तुपामध्ये परतत आहे। आता गाजराचा कलर असा ऑरेंज दिसायला लागला। गाजर मस्त परतलेलं आहे। त्यामध्ये आता 1 वाटी दूध घालायचं। काही जण म्हणतात की दुधाचा हलवा जास्त दिवस टिकत नाही, पण हा हलवा सहज 10 ते 12 दिवस फ्रीजमध्ये टिकू शकतो। आता इथे मी 2 वाटी गाजरासाठी 1 वाटी दूध घेतलं आहे। आता दुधामध्ये गाजराचा हलवा चांगला शिजवून घ्यायचा।
आपण पाहू शकता आपला हलवा दुधामध्ये मस्त शिजत आहे. मध्ये मध्ये असं हलव्याला फिरवत राहायचं, जेणेकरून हलवा खाली लागला नाही पाहिजे. माझी कढई तर नॉनस्टिकची आहे, त्यामुळे माझा हलवा कढईला लागणार नाही. पण तुम्ही जर स्टीलची किंवा दुसरी कढई यूज करत असाल तर हलवा लागू शकतो. आता त्यामध्ये मी 3 चमचे क्रीम घालत आहे. आता ही क्रीम कोणती, तर दुकानात अमूलची फ्रेश क्रीम भेटते, ती आणली होती. तुमच्या घरी जर क्रीम उपलब्ध नसेल तर तुम्ही 3 चमचे दुधावरची साईही घालू शकता. पण ही क्रीम टाकल्याने आपल्या हलव्याला मस्त स्वादिष्ट चव येते. पण क्रीम काय आणि साय काय एकच असतं, त्यामुळे जर क्रीम नसेलच घरी उपलब्ध तर तुम्ही साईही टाकू शकता. इथे मी 3 चमचे क्रीम घेतली होती. आता मस्त क्रीममध्ये हा हलवा मिक्स करून घ्यायचा. आपला हलवा मस्त कोरडा असा झाला आहे. दुधा आणि क्रीममध्ये हलवा मस्त शिजत पण आहे. आता हलवा कोरडा झाला की त्यामध्ये पाऊण वाटी साखर टाकायची आणि मी ते एकाच वाटीने सर्व माप घेत आहे. तुम्ही पण एकाच याने सर्व माप घ्या, म्हणजे आपला हलवा असा परफेक्ट होतो. काहींना जर शुगर असेल तर तुम्ही 2 वाटी गाजरासाठी अर्धी वाटी साखर घातली तरीही चालतं. पण इथे मला गोड हलवा आवडतो, त्यामुळे मी 2 वाटी गाजरासाठी पाऊण वाटी साखर घेतली होती. आता साखर पाणी सोडत आहे, म्हणजे साखरेचा पाक होत आहे. त्यामुळे हलवा असा पातळ दिसायला चालू झाला. साखर पूर्ण विरघळली की त्यामध्ये 1 चमचा विलायची पावडर टाकायची. इथे मी कापलेली बदाम घेतली होती, मनुके. तुमच्या घरी जे ड्राय फ्रूट्स असतील ते तुम्ही टाकू शकता. विलायची पावडरने आपल्या हलव्याला मस्त खमंग असा सुगंध येतो. आता असं गाजराच्या हलव्याला हलवत राहायचं, कारण त्यामध्ये आपण साखर घातली होती ना, त्या साखरेचा पाक झाला आहे. हळूहळू हा पाक पूर्ण कमी होत चालतो. आता 5 ते 6 मिनिट असं पाकामध्ये हलव्याला मस्त शिजवून द्यायचं. हे बघा, हळूहळू पाक कमी होताना दिसतो की नाही. पाक पूर्ण कमी झाला की समजायचा आपला हलवा झाला आहे. तयार आहे आपला गरमागरम असा गाजराचा हलवा. तुम्ही पण तुमच्या घरी असा हलवा नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, हलव्यात आता अजिबात पाणी किंवा पाक राहिला नाही, म्हणजेच आपला हलवा झाला आहे. आता आपण गॅस बंद करू शकता. थँक यू.